कॉपीराइट नियमाचे उल्लंघन करणे चोरी पाप आहे। जैन डिजिटल टेक्नॉलॉजी फाउंडेशन। लवण समुद्र। लवण समुद्राचा व्यास 2 लाख योजन आहे। त्याच्या मध्यभागी पाताळ अर्थात खड्डे आहेत। 4 दिशांमध्ये 4 पाताळ आणि 4 उपदिशांमध्ये 4 पाताळ आणि त्यांच्या 8 अंतरांमध्ये 1000 पाताळ अर्थात एका अंतरामध्ये 125 पाताळ स्थित आहेत। दिशासंबंधी पाताळांची नावे पूर्वेला बडवामुख, दक्षिणेला कदंबक, पश्चिमेला पाताल आणि उत्तरेला युपकेशर आहेत। हे सर्व पाताळ गोल आकाराचे आणि वज्रमय भिंतीने युक्त आहेत। सर्व पाताळांचे उंचीच्या अपेक्षेने 3 भाग केल्यावर नियमाने वरच्या भागात पाणी, खालच्या भागात वायू आणि मध्यभागी जलवायू असे मिश्र असते। मधल्या भागात जो जलवायू आहे, कृष्ण पक्षामध्ये तिथल्या पाण्याची वाढ होते आणि शुक्ल पक्षामध्ये तिथल्या वायूची वृद्धी होते। 15 दिवसात क्रमाने पाणी वाढत वाढत अमावस्येला ओहोटी होते आणि 15 दिवसात क्रमाने वायूची वृद्धी होत होत पौर्णिमेला भरती होते। दिशा संबंधी पाताळाच्या दोन्ही बाजूंना एक पर्वत आहे। हे सर्व 8 पर्वत पांढऱ्या रंगाचे आणि अर्धगडा सदृश्य आकारवाले आहेत। या पर्वतांवर विविध विभूतींसह व्यंतरदेव निवास करतात। उपदिशा संबंधी पाताळांच्या दोन्ही बाजूला सूर्यद्वीप आहेत आणि अंतर्दिशा संबंधी पाताळांच्या दोन्ही बाजूला चंद्रद्वीप आहेत। अशा प्रकारे उपदिशांमध्ये एकूण 8 सूर्यद्वीप आहेत आणि अंतर्दिशांमध्ये एकूण 16 चंद्रद्वीप आहेत, ज्यांचा आकार गोल आहे। हे सर्व द्वीप वन आणि वेदींनी युक्त असतात व त्यांमध्ये मोठमोठ्या वैभवांनी युक्त महाल आहेत। जंबूद्वीपाच्या सूर्यचंद्राचे भ्रमण लवण समुद्राच्या किनाऱ्यावर होते, परंतु लवण समुद्राच्या सूर्यचंद्रांचे भ्रमण समुद्रातच होते। लवण समुद्राच्या अभ्यंतर तटाच्या दिशांना 4 कुमानुष द्वीप आहेत, उपदिशांना 4 आणि 8 अंतर्दिशांना 8 द्वीप आहेत। हिमवान आणि शिखरीन पर्वत तसेच भरत ऐरावत संबंधी विजयार्ध पर्वत या 4 पर्वतांच्या दोन्ही टोकांजवळ प्रत्येकी 1 द्वीप आहे, अर्थात 8 द्वीप आहेत। अशा प्रकारे लवण समुद्राच्या अभ्यंतर तटाच्या एकूण द्वीपांची संख्या 4 + 4 + 8 + 8 म्हणजेच 24 आहे। त्याच्या बाह्य तटावर देखील 24 द्वीप आहेत, म्हणून लवण समुद्र संबंधी 48 कुमानुष द्वीप झाले। अशा प्रकारे कालोदक समुद्राचे 48 द्वीप मिसळून एकूण कुमानुष द्वीपांचे प्रमाण 96 झाले। या द्वीपांवर कुमनुष्य राहतात। सर्व कुमनुष्यांच्या कानाचा, तोंडाचा जो विशेष आकार सांगितला आहे तेवढा सोडून बाकी सर्व शरीराचा आकार मनुष्यासारखाच आहे।
जय जिनेंद्र। थैंक यू। जो कर रहे ज्ञान दान, दाताओं का दिल है महान, होता है सबका कल्याण। दान धर्म की महिमा से धर्म प्रभावना हो रही है। प्रभु महावीर की वाणी घर घर पहुंच रही है। दान करो, ज्ञान दान करो, सबका कल्याण करो।